ओम शांती. 24 जुलै 1970ची ही अव्यक्तवाणी. बिंदू रूपची स्थिती सहज कशी बनेल? बापदादा विचारतात, अंतिम पुरुषार्थ कोणता? अंतिम पुरुषार्थ यादचाच आहे. म्हणून यादच्या स्टेज वा अनुभवाला बुद्धीमध्ये स्पष्ट समजणे आवश्यक आहे. बिंदुरूपची स्थिती काय आहे आणि अव्यक्त स्थिती काय आहे? दोन्हीचा अनुभव काय काय आहे? कारण त्याचे नावं दोन आहेत, तर अनुभवमध्येही फरक असेल. चालता फिरता बिंदुरूपची स्थिती, यावेळेस कमी नाही तर नाही सारखीच आहे. याचाही अभ्यास मध्ये मध्ये करायला पाहिजे. मध्ये मध्ये 1-2 मिनिट काढून बिंदुरूपची प्रॅक्टिस करायला पाहिजे. जसे चालता फिरताही ट्रॅफिकमध्ये 2-3 मिनिट सायलेन्सची प्रॅक्टिस होते. कोणतेही कार्य करत असताना संकल्पांच्या ट्रॅफिकला थांबवून बाबांची आठवण करायला पाहिजे. जसे महारथी मुलांचे अव्यक्त स्थितीमध्ये राहून कार्य करणे सोपे होत आहेत, तसेच बिंदुरूपची स्थितीही सहज होईल. फरिश्ता रूपची स्थिती म्हणजे अव्यक्त स्थिती, ज्यांची नेहमीसाठी असते, ते बिंदुरूपमध्ये सहज स्थित होऊ शकतील. पहिले हे लक्ष ठेवायचं आहे की सगळ्याच गोष्टीमध्ये जितकी बचत करता येईल तितकी करायची. वेळ, पैसा, शक्ती, सगळ्याच गोष्टीची बचत करायची आहे. एनर्जी कमी लागली पाहिजे आणि कार्य जास्त झाले पाहिजे. एकांतचा वेळ कमी मिळतो, मननचा वेळ कमी मिळतो, पण वेळ येईल कुठून? दिवसेंदिवस सर्व्हिसही वाढेल आणि समस्याही वाढतील आणि संकल्पांची गती ती पण वाढेल. आता एका सेकंदात 10 संकल्प येतात, मग डबल टिबल होतील. जशी लोकसंख्याही वाढत आहे, संकल्पांची गतीही तेज होईल. एकीकडे संकल्प, दुसरीकडे इव्हिल स्पिरिट, आत्म्यांची वृद्धी होईल. यासाठी एक विशेष अटेन्शन ठेवायची आहे की ज्यामुळे सर्व गोष्टींचा सामना करता येईल. आणि ती गोष्ट आहे, हे समजण्यासाठी 2 शब्द लक्षात ठेवायचे आहे. एक अंतर आणि दुसरा मंत्र. जे पण गोष्ट होईल त्याचे अंतर करा, फरक समजून घ्या. यथार्थ आहे की अयथार्थ आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, बापदादांच्या समान आहे की नाही. अंतर करा. नॉट आणि डॉट हे पण लक्षात ठेवायचे आहे. अंतर आणि मंत्र या दोन्हीची प्रॅक्टिस होईल.
दोन्हीला विसरले नाही तर कोणतीच समस्या किंवा दुष्ट आत्म्यांचा प्रभाव पडणार नाही. एका सेकंदात समस्या भस्म होईल. इव्हिल स्पिरिटचे रूप आहे कोणत्याही आत्म्यामध्ये प्रवेश होणे. पण काही इव्हिल स्पिरिट्स गुप्त रूपात असतात. चालता चालता कोणामध्येही विशेष वाईट संस्कार बिलकुल प्रभावशाली रूपाने दिसतात. याचा प्रभाव असा होतो की त्यांची बुद्धी आत्ताच एका गोष्टीत आणि आत्ताच दुसऱ्या गोष्टीत दिसून येते. हा पण प्रभाव पडेल. त्यांची स्थिती एका ठिकाणी टिकणार नाही. ते स्वतःलाही परेशान करतील आणि दुसऱ्यांनाही परेशान करतील. स्पष्ट रूपात जी इव्हिल स्पिरिट येईल त्याला पारखून त्याच्यापासून सहज दूर होता आले पाहिजे. पण मुलांसमोर स्पष्ट रूपाने कमी येईल, गुप्त रूपाने जास्त येईल. साधारण शब्दात म्हणता येईल की बुद्धी काहीतरी पागलसारखी होईल. अशा वेळी इव्हिल म्हणजेच वाईट संस्कारांचा फोर्स इतका होतो जो इव्हिल स्पिरिटच्या सारखाच होतो. तसे हे लोकांमुळे खूप त्रास होतो. हे खूप होणार आहे. म्हणून बाबा सांगतात, वेळेची बचत करा, संकल्पांची बचत करा, आपल्या शक्तीची बचत करा आणि बिंदुरूपच्या स्थितीची प्रॅक्टिस करा. जितके जितके बिंदुरूपची स्थिती होईल तितके इव्हिल स्पिरिट वा इव्हिल संस्काराचा प्रभाव फोर्स वार करणार नाही. मुलांचे शक्तिरूप अशा गोष्टीपासून मुक्त करीन. ही पण सर्विस व्हायची आहे. इव्हिल स्पिरिटला पण मुक्त करायचे आहे. कारण अंतच्या वेळी इव्हिल स्पिरिट वा इव्हिल संस्कारांनाही अतिमध्ये जाऊन त्यांचा अंत होईल. सगळा कचरा बाहेर निघून भस्म होईल. म्हणून अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी जर आपल्याच समस्यांपासून मुक्त नाही झाले तर त्या समस्यांना कसे सामोरे जाता येईल. म्हणून बचतची स्कीम वाढवायची आहे. आणि प्रॅक्टिकलमध्ये आपला आणि सर्व आत्मांचा बचाव करायचा आहे. ओम शांती.